ही घटना काही वर्षापूर्वी माझ्यासोबत घडली. माझा जन्म तसा मूळचा गावचा, पण माझे सर्व शिक्षण मुंबईत झाले आणि नोकरीसुद्धा मुंबईतच. गावाकडचे घर आणि सर्व शेती माझे वडील पाहायचे. माझा भाऊ कधी कधी मदतीला शहराकडून गावी जात असे. त्यानंतर काही वर्षानंतर माझी आई वारली आणि नंतर गावचा आणि माझा काहीच संबंध आला नाही. नंतर वडिलांच्या मर्जीविरुद्ध मी लग्न केलं आणि मर्जीविरुद्ध लग्न केल्याने माझ्या वडिलांसोबत आणि पर्यायाने माझ्या गावासोबत जो काही उरला सुरला संबंध होता तो सुद्धा संपुष्टात आला. वडिलांच्या मृत्यूनंतर भावाबरोबर त्यांच्या कार्याला गावाला एकदा गेलो होतो, तेवढीच काय ती गावची फेरी. वडिलांच्या मृत्यूनंतर 1 वर्षांनी भावाला गावाहून नोटीस आली की आमच्या जमिनीबाबत काही सरकार व्यवहार अपूर्ण आहेत. बाबा गेल्यानंतर ती जमीन तशीच पडून राहिली होती. त्यामुळे शेवटी आम्ही ती विकण्याचा निर्णय घेतला होता. पण माझ्या भावाला सुट्टी मिळणे शक्य दिसत नव्हते. त्यात वहिनी गरोदर होती, त्यामुळे पर्यायाने मला जावं लागणार होतं. त्यानुसार मी 20 दिवसांची रजा घेतली आणि गावी निघायला तयार झालो. माझ्या दादाने काही गावातल्यांचे नंबर दिले. त्या नंबरमुळे मला झालीच तर काहीतरी मदत होणार होती आणि त्याने सोबत काही हॉटेल्सचे पत्ते दिले आणि घरी न राहता हॉटेलवरती राहा असे मला सुचवले. पण माझ्या मनात विचार आला, स्वतःचे एवढे मोठे घर असताना दादा मला हॉटेलमध्ये राहायला का सुचवतोय हे मला काही केल्या कळत नव्हतं. मी त्याबद्दल विचारले तेव्हा त्याने तुझी गैरसोय होईल, आपले घर बरेच दिवस बंद आहेत अशी उडवाउडवीची उत्तरे मला दिली. पण माझे स्वतःचे टोलेजंग घर असताना कुठेतरी बाहेर हॉटेलवर राहणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा होता असं मला त्यावेळी वाटलं. मी गावाला गेलो. थोडासा हवा पाणी बदल झाला म्हणून सुरुवातीला बरं वाटत होतं. घराच्या किल्ल्या माझ्याजवळच होत्या. तसे आमचे हे गावचे घर चांगले प्रशस्त होते. 5 खोल्या, घरासमोर एक प्रशस्त अंगण, मागे विहीर. पण घर बंद असल्याने थोडीफार धूळ साचली होती. मी 1-2 माणसे बोलावून साफसफाई करून घेतली आणि या घरामध्ये आता राहायला तयार झालो. आता फक्त स्वयंपाकाचा प्रश्न होता. दिवसाचा वेळ तर तालुक्याला कामावरती जाणार होता, त्यामुळे फक्त रात्रीचा जेवणाचा प्रश्न उरला होता. त्यासाठी मी 1-2 सांगून ठेवलं, कोणी भेटतं का ते पहा. पण 2-3 दिवस कोणीच आलं नाही. का ते कळलं नाही. 1-2दा दादाला फोन केला. मी त्या घरात राहतोय हे ऐकून तो जाम चिडला. त्याने वारंवार बजावून सुद्धा मी त्याच घरात राहत आहे हे त्याला आवडलं नव्हतं. परंतु जरी आवडलं नव्हतं तरी मी तिथे का राहू नये याचं एकही कारण सांगायला तो तयार नव्हता. आणि शेवटी मीही खोदून विचारल्यावर त्याने सांगितले की आपल्या बाबांना आणि गावकऱ्यांना अनेकदा अनुभव आला आहे. त्या घरात काहीतरी विचित्र आहे. त्या घरात आत्म्याचा वावर आहे आणि तरी सुद्धा तुला तिथेच राहायचं असेल तर एक काम कर, गावातल्या कोणाला तरी सोबत घेऊन त्या घरात राहा, असं म्हणून दादाने रागाने फोन ठेवून दिला. आणि आत्ताशी मला कळू लागलं की घरी कोणी काम करायला तयार का होत नाही ते. कारण आमच्या घराबद्दल जवळपास सगळ्याच गावातल्यांच्या मनात कदाचित खूप मोठा गैरसमज पसरला होता. कारण मी इतके दिवस राहत असताना मला या घरात काहीही जाणवलं नव्हतं. मग मी विचार करत होतो की ही अंधश्रद्धा, ही गैरसमजूत कोणी आणि कशासाठी पसरवली. आणि असाच विचार करत मी संध्याकाळी घरी आलो आणि त्यावेळी माझ्या घराच्या दारामध्ये एक म्हातारा माणूस उभा होता. मळकट लेहंगा, सफेद बंडी असा त्याचा अवतार
आणि त्याला नीट पाहिल्यावर आठवले, अरे हा तर बाबांचा नोकर. हा जणोबा. जणोबा पूर्वी बाबा मुंबईला येत असत त्यावेळी त्यांच्यासोबत यायचा. त्याची विचारपूस केल्यावर कळले की आता तो दिवसा कोणाकोणाकडे काम करतो आणि माझी जेवणाची गैरसोय होत आहे हे त्याला कळले, म्हणून तो माझ्यासाठी इथे आला आहे. माझा तसाही फक्त रात्रीच्या जेवणाचा प्रश्न होता आणि त्यात आता या जणोबाची सोबतही झाली होती. परंतु या घराचं गूढ मला काही केल्या उकलत नव्हतं. गूढ म्हणण्यापेक्षा मला काही तिथे अनुभव येतच नव्हता आणि लोक या घराला का घाबरतात हाच प्रश्न मला पडला होता. माझे गावाला दिवस चांगले चालले होते. सकाळी तालुक्याला जायचं, संध्याकाळी येताना गाव हिंडत राहायचं, रात्री जणोबाच्या हातचं जेवून झोपायचं. पण एके दिवशी असं काही घडलं जे मी कधीच विसरू शकणार नाही. त्या रात्री 12च्या टोल्याने मला जाग आली. माझं लक्ष बाहेर गेलं आणि मी पाहिलं की अंगणातल्या विहिरीकडे कोणीतरी जात आहे. कोण होतं ते अंधारात कळत नव्हतं, म्हणून मी ठरवलं की त्या व्यक्तीच्या मागोमाग जायचं. मी त्याच्या मागोमाग गेलो तर तो जो कोणी होता त्याने अचानक विहिरीत उडी मारली. मी लगेच त्या विहिरीजवळ गेलो आणि माझाही तोल जाऊन विहिरीत पडलो आणि मला जाग आली. मी अगदी घामाघूम झालो होतो. ते अगदी भयानक स्वप्न होतं. ते स्वप्न विसरून मी झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. इतक्यात 12चे टोल पडले. अगदी मघाशी पडले होते तसेच, आणि दरवाजाची कडी आतून खोलल्यासारखा आवाज आला. मी विचार केला, घरात फक्त मी आणि जणोबाच होतो आणि आता आतून कडीचा आवाज आलाय, त्यामुळे हा जणोबाच असणार. हा आता कशाला बाहेर गेला हे मला कळत नव्हतं, म्हणून मीही त्याच्या मागोमाग गेलो. मला अंधारात त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण घरातून बाहेर पडला म्हणजे तो जणोबाच असणार अशी माझी खात्री होती. मी त्याच्या मागोमाग चालू लागलो. तो विहिरीजवळ येऊन थांबला आणि अचानक त्याने धाडकन विहिरीत उडी घेतली आणि एक जोरात किंकाळी ऐकू आली. मी मागोमाग जाऊन पाहिलं तर विहिरीच्या कठड्यावर त्याचे डोके आपटून रक्त सांडले होते. डोक्यामधली चेंदामेंदा सगळा बाहेर पसरला होता आणि त्याचा उरलेला देह पाण्यावरती तरंगत होता. हे सारं दृश्य पाहून मी अक्षरशः घाबरलो आणि शेजाऱ्यांना बोलवायला धावलो. तितक्यात माझे लक्ष जणोबा झोपलेल्या खोलीच्या खिडकीकडे गेले आणि मी नीट पाहिलं. मला आज दिसत होतं की जणोबा शांत झोपलेला आहे. मग आता एक भयानक विचार माझ्या मनात आला. जणोबा जर आज झोपलेला आहे तर मग आत्ता मी जे पाहिलं ते काय होतं? तो माणूस नक्की कोण होता? त्याचा चेहराही मला नीट दिसला नव्हता. पण तो जो कोणी होता तो घरातून कसा बाहेर पडला? म्हणून मी परत पाहायला विहिरीजवळ गेलो तर त्या पाण्यावर काहीच नव्हतं. ज्या कठड्यावरती रक्ताचे शिंतोडे होते, डोकं फुटून सारं जिथे पसरलं होतं त्या ठिकाणी आता काहीही नव्हतं. आणि आता माझं डोकं गरगर करायला लागलं. त्याच भीतीत मी परत येऊन झोपण्याचा प्रयत्न केला आणि रात्री उशिरा कधी झोप लागली आणि सकाळी उशिराने जाग आली ते कळलंच नाही. मला जाग येईपर्यंत जणोबा निघून गेला होता आणि आता तो भेटणार थेट संध्याकाळी. काही केल्या रात्रीची गोष्ट डोक्यातून जात नव्हती. मी पुन्हा एकदा विहिरीकडे आलो. विहिरीकडे येऊन पाहिलं तर तिथे कोणतेही रक्ताचे डाग नव्हते आणि विहिरीचं पाणी सुद्धा अगदी रोजच्या सारखं स्वच्छ होतं. हे काय चाललं आहे मला काही कळत नव्हतं. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की काल अमावस्या होती आणि अशा दिवशी असे भास होतात असा विचार करून मी ते सर्व विसरण्याचा प्रयत्न करू लागलो. काही दिवसांनी माझं गावाकडचं काम संपलं आणि मी पुन्हा शहरात यायला तयार झालो.
येत असताना जरा जास्तीचे पैसे मुद्दाम जणोबाच्या हातावर ठेवले आणि घराची काळजी घे असं त्याला वारंवार बजावलं. त्यावर तो बोलला, मालक जिवंत असेपर्यंत सेवा केली, तर आता मरणानंतर नाही करणार का? मी विचार केला, त्याचंही खरंच होतं. बाबांची ते असेपर्यंत जणोबाने भरपूर सेवा केली, हे कोणी नाकारू शकत नाही. त्याने आमची आजवर खूप काळजी घेतली होती. असे म्हणून मी जणोबाचा निरोप घेतला आणि मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर कधी एकदा दादाला भेटतोय आणि त्याची खेचत राहतो असं मला झालं होतं. मी दादाला भेटायला गेलो आणि मला पाहून त्याने प्रश्नांचा भडीमार सुरू केला. घर कसं आहे? तुला भीती नाही ना वाटली? आणि मला सांग, सोबतीला कोणाला घेतलं होतंस? दादांचा प्रश्नांचा भडीमार सुरू होता. मी त्याला शांतपणे सांगितलं, अरे दादा, त्या घरात भूत काय, भूताचं नख सुद्धा नव्हतं. आणि त्यात माझ्या सोबतीला जणोबा होताच की, आणि जणोबा असताना भीती कसली? आणि माझं शेवटचं वाक्य ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. माझी वहिनी सुद्धा नकशिकांत हादरली. दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. मलाही कळेना की या दोघांना नक्की काय झालं. मी दादाला याचं कारण विचारलं आणि त्यानंतर दादानं जे काही सांगितलं ते ऐकून आता माझा चेहरा पांढरा पडायची वेळ आली. माझ्या कपाळावरून घामाचे थेंब ओघळून आता पाठीपर्यंत आले. दादा म्हणत होता, तू म्हणतोयस ना भूताचं नख नाही? अरे मग इतके दिवस ज्याच्यासोबत राहिलास तो कोण होता? जणोबाचा बाबांच्या मृत्यूच्या 1 महिना आधीच आपल्या घरामागच्या विहिरीत पडून मृत्यू झाला होता. पण अजूनही त्या गावातले लोक म्हणतात की त्या घरात तो अनेकांना दिसतो. आपल्या बाबांनाही तो दिसायचा आणि म्हणून मी तुला सांगत होतो की तिथे राहू नकोस. हे सर्व ऐकून माझा मेंदू बधीर झाला आणि कानात फक्त जणोबाचे वाक्य घुमत होते. मालक जिवंत असेपर्यंत सेवा केली, मग मरणानंतर नाही करणार का? तेव्हा कदाचित तो बाबांच्या नाही, स्वतःच्या मरणाबद्दल बोलत होता.